नमस्कार. आयज 1 मे कामगार दीस आणि कामगार दिसा निमतान आयटक जे आसात तांणी आयज हांगासर एक सभा घेतली. कामगारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आशिल्ली. ह्या वेळार तांणी वेगवेगळे ठराव घेतले. एकंदर गोंयचे कामगारांची स्थिती, सरकाराची धोरणां आणि बाकी सगळे विशय हाचेर उलोवपा खातीर आमच्या बरोबर आसात आयटकाचे कॉम्रेड राजू मंगेशकर सर. सर तुमकां येवकार. आयज कामगार दीस जालो. कसो जालो, कितें जालो? कामगार एज युजल दिस लेबर डे कामगार बहुसंख्येन आयिल्ले आनी आमकां खूब वायटूय दिसतालें कित्याक ज्या भशेन गरमी आहा, हीट वेव आसा. डिस्पायट ऑफ दॅट वर्कर्स अटेंडेड मे डे रॅली एंड द एंटायर फंक्शन ऑफ द मे डे. आय सॅल्यूट द वर्कर्स एंड म्हाजे परबी तांकां सगळ्यांकूय. कॉम्रेड, आयज तुमी ठराव घेतले वेगवेगळे. इन शॉर्ट आमकां हे ठराव सांगा, कित्या खातीर घेतले आनी कितें? सगळ्यांत मोठो इम्पॉर्टंट ठराव जावन आसा मिनिमम वेजीस. जेन्ना एका मनशाक जगपा खातीर एक वेवस्थीत पगार मेळटलो, सामान्य मनशाक जो ऑर्गनायज जाल्लो ना, युनियनायज जाल्लो ना, तेन्नाच ह्या कामगार वर्गाचें भलें जावपाक शकता. आनी म्हणून आमी आयचे मे दिसा एक ठराव घेतला आनी जेजें कंटिन्युएशन आमी ह्या वर्सभर करतले गव्हर्मेंटा कडेन. कित्याक गोंयांत सद्या मिनिमम 13-14 हजार रुपया आहा. वी आर ऑलमोस्ट आस्किंग डबल. 26 ते 30 हजार रुपया आमी मिनिमम वेजीस मागता. आनी तूं जाणा, मागतना तुवें चडूच मागल्यारूच खंय तरी नेगोशिएशन जाता आनी काय एका पावण्याचेर मिनिमम वेजीस येतल्यो. हो मेन जालो ठराव. दुसरो ठराव आमी घेतला तो इक्वल पे फॉर इक्वल वर्क. जो मनीस काम करता ताका इक्वल पे फॉर इक्वल वर्क मेळचो. आनी एक इम्पॉर्टंट ठराव आसा जे काळे 4 कामगार कायदे लागू केल्यात. ते प्रोग्रेसीव म्हणटा, पण ते ऑप्रेसीव रिप्रेसीव कामगार कायदे आमकां लागू केल्यात. तेजेरूय आज एक ठराव जाला. आनी एक मोठो ठराव जाला ज्या जाग्याचेर आज गोंयांत आंदोलन पेटलां सेक्शन 39A चेर. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आमच्या संघटनेन ह्या आंदोलनाक पूर्ण तेंको जाहीर केला आयच्या मे दिसा. कित्याक आमी जे कामगार जे आसा हे तळमळांतले, हांकां प्रत्येकाक आमी ग्रासरूट आमचो खेड्यांनी आहा. सो प्रत्येक जाण ह्या मुवमेंटाक इनवॉल्व जावचो अशें आमी अपील केलां. आनी बाकीचे वेरियस आतां कांय आमचे प्रश्न आसात. कोणा 7वो वेतन आयोग मेळूना, कोणा ओवरटायम मेळूना, हांगा वेर्णा एसेन्शियल सर्वीस मेळटा, एजमा लायला. 6 म्हयन्यांनी सरकार रेन्यू करता एजमा कायदो. दीज आर एंटी वर्कर्स हे कायदे. एजमा एक वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेट इज वन ऑफ द बिगेस्ट इंडस्ट्रियल इस्टेट वेर फार्मा कंपनी आर देर. जर थंय 13-14 हजार 15 हजार रुपया पगार कामगार एकवट करपाक शकना, कामगार झूज करपाक शकना, जाल्यार वॉट सॉर्ट ऑफ गव्हर्मेंट वी आर हॅव्हिंग टुडे? इट इज रिप्रेसीव गव्हर्मेंट. हे प्रोग्रेसीव गव्हर्मेंट न्ही जे आसता, वेदर इट इज स्टेट ऑर द सेंट्रल, दे आर जस्ट कामगारांक दबावन दवरून जे कितें गजाली करपा आसा तितलें हें करता. सो दीस मे डे वी हॅव डिसायडेड वी आर गोइंग टू फायट वीथ दीस गव्हर्मेंट डिस्पेन्सेशन एट एनी कॉस्ट. सो एकंदर तुम्ही केंद्र सरकारूय म्हणटा किंवा राज्य सरकार हे कामगार पोषक विरोधी आसा, कामगार विरोधी. 100% कामगार विरोधी. तिणी एक सांगचें जे कामगाराच्या हिता खातीर तेणी कायदे केल्या. आज ह्या म्हारगायेक 407 रुपया पगार, 407 रुपीज एक कामगार आयडियल फॅमिली जगपाक शकता. दीस इज द वेज ऑफ द गोवा गव्हर्मेंट. आनी लक्षांत दवर, गोंयांत जे आमच्यो युनियन टेरिटरी 36 स्टेट्स आनी युनियन टेरिटरी सगळे आसात, गोवा इज द मोस्ट एक्सपेन्सीव स्टेट. सगळ्यांत चड म्हारगाय जर खंय आसा ती गोंयांत आसा. हांगा कितें सवाय मेळटा? ते फक्त म्हणटा यू गेट फीश, यू गेट वायन एंड एवरीथींग एक्सपेन्सीव. तूं कामगार विस्की मारिना हांगा गोंयांत, जगपाकूच येना, ताका शीतकडी मेळना. तो बाकीचें कितें हें म्हणटालो ते म्हणटा गोवा मे. भायल्या लोकांची एक समज जाला गोंयांत स्वस्त म्हणून. गोंयांत कांयच स्वस्त ना. आनी प्रेझेंटली गव्हर्मेंट हॅव फिनिश्ड गोवा इन ऑल द एंगल्स. whether it is tourism industry, whether it is mining industry, even our industry which is there. आता नित्यो आमकां दिसतालें की pharmaceutical companies are going to come. But if you see the service condition in the pharma company, no Goan is going and working in pharma company for 13 or 14,000. आमचे भुरगे बेकार आसात हांगा. We don't want industrialization at the cost of the Goans. तूं कितल्यो कंपन्यो घातल्या आनी गोंयच्या लोकांक जर सर्वीस मेळपा सारकें एनवायरमेंट, सॅलरी स्ट्रक्चर एंड ना, what are the use of these companies? म्हणटा की गोंयांत म्हणटात की फार्मा सेक्टर आसा तें गोंया खातीर फायद्याचें ना. कांयच ना. आय विल टेल यू दॅट इन फार्मा कंपनी, टेक माय स्टेटमेंट, ब्लॉन्ट स्टेटमेंट, 95% workers are casual contract workers and whoever are permanent, out of that 70% are non-Goans.
सरकारा कडल्यान कितें भुमिका तुमी आतां इतले आंदोलनां करता, इतले कामगारांचे प्रश्न सी वॉट मांडटा. हॅपन आमी आंदोलनां करता म्हणून खंय तरी सरकारा हेची दखल घेवची पडटा. 307 रुपयांचे 407 रुपया केले आंदोलनांतल्यानूय. आनी आज सुद्दां मिनिमम वेज वाडटले आसत जाल्यार दे आर नॉट गोइंग टू गिव यू ऑन द प्लॅटर. काडून तुका प्लेटींग घालूंक कांय दिवचे ना. ताका आंदोलन जाय, ताका रस्त्यार येवपाक जाय. दॅट इज वी हॅव अपील टुडे ऑल्सो फॉर द वर्कर्स दॅट लेट अस कम ऑन द रोड. कामगार चळवळ गोंयांत कितली आसा, प्रभावी किंवा स्ट्रॉंग, तुमचे एनालिसीस कितें? आमच्या एनालिसीस प्रमाणे ऑल इंडिया ट्रेड युनियन जो आमचें ऑर्गनायझेशन आसा इज अ प्रॉमिनंट ट्रेड युनियन ऑर्गनायझेशन. तुका आज जर मे डे जाला कितें तूं सगळीं शहरां जर घेतलीं आसत इट इज ओन्ली AITUC पेंजीम तुमकां आज मे डे दिश्टी पडटलो. सो देर आर मेनी अदर लेबर ऑर्गनायझेशन्स ऑल्सो बट दे आर जस्ट फॉर द नेम सेक दे आर वर्किंग. आज ह्यो आतां मिनिमम वेजीस घे, इक्वल पे फॉर इक्वल, कॉन्ट्रॅक्च्युअलायझेशन हें जर पळयत जाल्यार सगळ्या युनियनांनी एकठांय येवन कॉल दिवपाची गरज आहा. ऑल इंडिया नॅशनल लेवलाचेर खुबशे प्रोग्राम जाता. 2 फेब्रुवारी जाले, 7 जुलयाक म्हयन्या आमी आझाद मैदानाचेर व्हडलो भव्य रॅली हाडलेली, बंद केल्लो. ऑल गोवा बंद डिक्लेअर करून इंडस्ट्री सगळे आमचे कामगार पणजे आयिल्ले. इट इज ओन्ली AITUC. नो अदर ऑर्गनायझेशन इन गोवा अनफॉर्च्युनेटली इज पार्टिसिपेटींग इन दीस नॅशनल प्रोग्राम. बट आमी भायर जेन्ना पळयता तेन्ना कामगार चळवळ खूब स्ट्रॉंग आसा. कामगार प्रिंसिपल तांची नॉर्था गेलो किंवा सावथा गेलो, साऊथ इंडिया, नॉर्थ इंडिया ना, इट इज व्हेरी वायब्रंट. म्हणजे आज तुका जर नोयडा, हरियाणा, वेदर यू गो टू कर्नाटका, केरळा, तामिळनाडू, वर्कर्स आर व्हेरी वायब्रंट. ते इमिजिएटली रस्त्यार येतात, रेल्वेचेर येतात. ती वायब्रन्सी गोंयांत आसा. इट इज नॉट देर अनफॉर्च्युनेटली इज नॉट देर ऑन टुडे. तें म्हणटा. But workers, one day or other, will have to come together to fight this. We have seen this 20 years back. In the year 1982 to 89, workers were coming on the road at just one call. 24 hours, thousands of workers were marching to Panjim. आता कितें जाला, आता सगळे लक्झरी वाडल्या. आता people are bound with the EMI. Okay, people are bound with the various this thing. पयलीं हें नाशिल्लें, आता प्रत्येक गोष्ट जी आहा ती मंथली इन्स्टॉलमेंटाचेर आहा. ताका लागून प्रत्येक मनीस जो विचार करून आंदोलनांनी हें जाता. इन वर्कर्स ऑल्सो इट्स अ थिंग. कित्याक पगार मिनिमम आसा, पावना दिसपट्ट्या हाका, आनी तेतूंतल्यान तो वॉट ही कॅन डू. कॉन्ट्रॅक्ट वर्कर स्टाफ जो आसा गोंयांत खुबशे कॉन्ट्रॅक्टाचेर आसा, जावं ते चडशे सरकारी खात्यांनी आसा. सो हें धोरण केन्ना बदलतलें काय सरकार पिशें करता? आतां सरकार जो कायदो आयलो म्हणटा विदावट टॉकिंग नेगेटिविटी ऑन दॅट हें तिथे पेरेनियल जॉबां आसा तितल्यांकूय कॉन्ट्रॅक्च्युअलाक परमनंट करतले म्हणून आला. हांव तुका आतां सांगता 5% सुद्दां करचे ना. तो फक्त गुळगुळीत कायदो जो आसा एज द प्रायम मिनिस्टर ऑफ इंडिया हम करेंगे, हम देंगे, हम ये करने जा रहे हैं, हे सगळे जुमला हेंगेले इलेक्शन जुमला. आनी हे तशेंच हें करतले, हे कांय रुल्स फ्रेम केला म्हणटले पूण दे वील डू नथींग. दे वील डू नथींग. इफ यू इंडिव्युज्युअली मीट द ऑर्गनायझेशन, मीट द लेबर मिनिस्टर, तो म्हणटा 407 रुपया कमी मायज करपाक जाय. गोंयांत कमीत कमी 700-800 रुपया तरी पगार जाय. खाजगीन उलयता तो. खाजगीन इन पर्सन. पूण जेन्ना वेन इट कम टू द गव्हर्मेंट पॉलिसी 407 रुपया. कळ्ळें? सो एवरीबडी दे आर टाय अप विथ द दीस मल्टीनॅशनल. दे आर टाय अप अँड दे आर डबल इंजीन सरकार. तें तोंड वयर उघडपाक जाय तेन्ना सकयल्लो पाद मारता हांगा. सो तेंगेले डबल टाय अप बाउंड्री ती. वयल्यान तांकां जे डिक्टेट येता न्ही ती हांगा जाता. एजमा खंयच्यान आयलो? बिकॉज ऑल दीस इंडस्ट्रियलिस्ट फार्मा कंपनी आर फ्रॉम द टॉप. सो दे हॅव गिवन द डिक्टेशन. सो दे आर रुलिंग इट हियर, मेकिंग इट कंपल्सरी. तुम्ही आयज जो थाराव घेतला, ज्यो 3 मागण्यो, एक मिनिमम वेज वाडोवपा जाय आणि ह्या आमी 20 ठराव घेतला, 1 आणि 2 टोटल 20. या तातूंतले 3 महत्वाचे तुम्ही 3 सांगले. म्हत्वाचे ठराव तुका हांवें सांगल्या की बाबा पयलो बेज जी आसा कामगाराचो तो पगार दी. पगार. मिनिमम वेजीस जर व्यवस्थीत जर जाली आसत, इक्वल पे फॉर इक्वल वर्क जर जाला, आतां आंगणवाडी कामगार आहा तांकां अजून कसलेंच हें मेळना, आदार शिरो मेळना. कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर्स आसा, गव्हर्मेंट डिपार्टमेंट, प्रायवेट सेक्टर, हेंचो प्रॉब्लेम इशू हें जावपाक जाय, सेटल जावपाक जाय. बारीक बारीक प्रत्येक खात्यांनी, वेदर इट इज पंचायत, वेदर इट इज R&D, वेदर इट इज कदंबा, वेदर इट इज ऑल गव्हर्मेंट डिपार्टमेंट, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, हें आतां ते मिटर, स्मार्ट मिटर काडपाचें आहा. दवरिका स्मार्ट मिटर घेवन भायर सरला. वॉट इज स्मार्ट मिटर? आतां जे मिटर आहात तेच लोकांक म्हारग पडटा, कित्याक आलते परते घुंवता. आनी स्मार्ट मिटर इज नथींग लायक आमचो जो जिओचो मोबायल आयिल्लो, लोक काडून दर्यांक उडयताले 500 रुपया,
आनी आज जिओ सगळ्याक स्क्रू करता. यू नो द जिओचे रेट एज ऑन टुडे. दिस इज नथिंग बट इनडायरेक्टली लोकांक चोपोवपाचें. स्मार्ट मिटराक तुमचा विरोध आहा. 100%. We told the worker that you come on the road as a citizens of this state on the smart meter. Don't accept smart meter at all. येतनाच फोडा आनी भायर उडयात. आक्रमक भूमिका घेतली. डेफिनेटली आमी घेतले. कित्याक आमकां नाका न्ही आतांचे मिटर कितें वायट आहा. हे स्मार्ट मिटर म्हळ्यार कांय न्ही, रातची 1:30 सुद्दां लायट वतली. तुजें चार्जिंग सोंपलें लायट गेली. सो तुम्ही आता वर्सभर फुडलें हे जे ठराव घेतला ताचेर एग्रेसिव्हली काम करतले. पळय आमचे एज अ ऑर्गनायझेशन आमचें काम चालू आसता. पूण आमी जे ठराव घेतात त्या ठरावात डिफरंट वर्कर्स इनवॉल्व जाल्ले आसतात. सो प्रत्येकाची आंदोलनां असतात. RNDचे तेंचे आसता. कदंबा इज फायटींग देअर बॅटल. पंचायत वर्कर्स आर गोवा डेअरी आहा. गोवा डेअरी आसा. सो प्रत्येक जण आपापल्या लेवलाचेर झगडटात. आमी ओन्ली हांगा मे डेअरी आसा ते 45 करतात. एक दिशा दिवपाचें काम. दिशा दिवपाचें काम आमी करता. सो तुम्ही वेळ दिलो आणि आमची ल्हानशी भासाभास मात म्हत्वाची भासाभास गोंयच्या लोकां पर्यंत हो एक संदेश पावतलो. त्या खातीर देव बरें करूं. थँक्यू टू यू ऑल. सो आमी हांगा Also wish you happy May Day. You are also workers. Your conditions also to be improved. Yeah. Thank you. थँक्यू. आमी हांगाच थांबतात. म्हाज्या वांगडा कॅमेरा पर्सन शैलेश पणजेच्यान. तुम्ही पळयत रावात दी वॉयस फॉर गोंय. The Voice for Goy.